राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा दंगा सुरूच। विदर्भ, कोल्हापूर, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातही तुफान पाऊस। येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई हवामान खात्याचा अंदाज। गडचिरोलीत चौथ्या दिवशीही संततधार सुरूच। 4 तालुक्यातल्या 250 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच। प्राणहिता नदीला पूर। कोल्हापुरात मुसळधार सुरूच। राधानगरी धरण 55% भरलं तर सांगलीत पाणी वारणा पात्राबाहेर नदी पात्राबाहेर। कोकणातही धुवाधार। अर्जुना नदीला सलग दुसऱ्या दिवशीही पूर। राजापूरची बाजारपेठ पाण्याखाली जाण्याचा धोका। मुंडे बहीण भाऊ पुरते अडचणीत। जिल्हा बँक घोटाळ्यात धनंजयला पोलीस फरार घोषित करण्याची शक्यता। तर थेट पोषण आहार घोटाळ्यामुळे पंकजांचं ग्रामविकास खातंही धोक्यात। ऐन वारीच्या काळात बाजारपेठ बंदमुळे पंढरपुरात वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता। बंदबाबत फेरविचार करत असल्याचा व्यापाऱ्यांचा खुलासा। आणि विठ्ठलाच्या भेटीनं वारकऱ्यांची धावाधाव। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा अकलूजच्या धावाबावी गावात झाला धावा। नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये अर्थातच पहिली बातमी आहे पावसाबद्दलची। राज्यात पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडेच पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। आपल्याला माहिती आहे राज्यात अनेक ठिकाणी सध्या भरपूर पाऊस होतोय। आणखीही येत्या 24 तासात ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे। आणि राज्यातल्या अनेक भागात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरूच आहे। सैराट होऊन तो आलाय, पण आता मात्र या पावसानं अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होतंय। गडचिरोलीमध्ये तर गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं राधानगरी धरण 55% भरलंय। तर इतके दिवस दुष्काळामुळे रखरखीत झालेल्या परभणी जिल्ह्याला सुद्धा पावसानं सुखद धक्का दिलाय। पूर्णा नदीचं पात्र पूर्णपणे भरलेलं आहे। आपण बघतोय गडचिरोली असेल, कोल्हापूर असेल, परभणी असेल, याचबरोबर कोकणात, सांगलीमध्ये सगळीकडेच पाऊस आता भरपूर सुरू आहे आणि अनेक ठिकाणी त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचं। गडचिरोली जिल्ह्यात तर चौथ्या दिवशी सुद्धा संततधार सुरूच आहे। 4 तालुक्यातल्या 250 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। भामरागडमध्ये 120 गावांचा संपर्क तुटलाय। भामरागडच्या चौकातली 40 घरं पाण्याखाली बुडाली आहेत। चौथ्या दिवशी सुद्धा वीज पुरवठा तसंच मोबाईल सेवा बंद आहे। एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातली अनेक गावं अजूनही संपर्कहीन आहेत। आज पुरात अडकलेल्या 3 जणांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आलंय। दक्षिण भागातल्या 4 तालुक्यांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे आणि प्राणहिता नदीवरच्या तीरावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। थेट प्राणहिता नदीच्या पूरग्रस्त भागातून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पाऊस अजूनही कोसळत आहे आणि त्याचा परिणाम 250 गावांचा संपर्क पूर्णपणे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे। आणि दक्षिण भागातले जे 4 तालुके आहेत त्या ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागड तालुका 120 गावं भामरागडसह पूर्णपणे जगापासून अलिप्त झालेली आहे। भामरागडमध्ये पर्लकोटाचं पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतो मी सध्या ज्या ठिकाणी आहे हा संपूर्ण भाग प्राणहिता नदी आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहत आहे आणि 100 किलोमीटरचा प्रवास करून ही प्राणहिता नदी येत आहे। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी पाणी दिसत आहे, पाण्याची धार दिसत आहे, ही खूप गंभीर परिस्थिती आहे। त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या ठिकाणी बोटे आपण बघू शकतो। एकूण नावाड्यांच्या 6 होड्या वाहून गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 मोठ्या बोटी होत्या आणि बाकीच्या ज्या 4 लहान मासेमारी करणाऱ्यांच्या बोटी होत्या। एकूणच जिल्हा प्रशासन पूर्णपणे संपर्कात आहे। प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः आहे, तहसीलदारांशी संपर्क साधत आहे। वायरलेसवरून पोलीस ठाण्यांची SP अभिनव देशमुख संपर्क साधत आहेत। एकूणच अशा गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असलं तरी कायमस्वरूपी
दुर्गम भागात जे संपर्क तुटणारे लहान पूल आहे त्या संदर्भात सरकार कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे। महेश तिवारी, IBN लोकमत, प्राणहिता नदी किनारा, महाराष्ट्र तेलंगणा सीमा। तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्याला मात्र यंदा चांगलाच दिलासा मिळाला आहे। मागच्या जून पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलै महिना सुरू झाल्यावर गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक नदी नाल्यांना भरपूर पाणी आलंय, तर शहरात सुद्धा पहिल्यांदाच पाणी साचलंय आणि त्यातच पूर्णा नदीची पाणी पातळी 3 मीटरने वाढली आहे। त्यामुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या या नदी पात्रावर हे पाणी पाहण्यासाठी नागरिक अगदी भर पावसात सुद्धा गर्दी करतायत। 3 वर्ष सतत परभणी जिल्ह्याची दुष्काळात गेली आहे, त्यामुळे आणि त्यानंतर या वर्षी जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे या पावसाचा आनंद परभणीकरांसाठी वेगळाच आहे। परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडतोय, मोठ्या प्रमाणावर दमदार पाऊस सुरू झालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे ज्या नदी नाले आहेत या सर्वांना पाणी आलेले आहे। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, पूर्णा नदी या ठिकाणी आहे। पूर्णा नदीमध्ये बघू शकतो जवळपास 3 मीटरने पाणी पातळी पूर्णा नदीची वाढलेली आहे आणि यामुळं या नदीतील पाणी जे आहे ते पुढे विसर्ग करण्यात आलेलं आहे आणि या नदीला येलदरी धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होतं आणि याचा पाणी पुरवठा जे आहे ते शहराला करण्यात येत होता, परंतु आज या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे आणि हे दृश्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी आहेत। काही महिला आपल्यासोबत आहेत की पावसाचा आनंद आणि हे दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण त्यांच्याशी बोलूया। खूप दिवसांनी पाऊस पडलाय, भिजायला ते आई बाबांसोबत मावशी सोबत, तर पावसाची मज्जा घ्यायला खूप छान वाटतंय। तर विदर्भात सुद्धा पावसाचं थैमान एकीकडे सुरूच आहे आणि यातच एक थरारक बचाव कार्य पाहायला मिळालंय। इथले प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉक्टर सुरेश मुंदडा हे अमरावतीवरून दर्यापूर मार्गे जात होते आणि अचानक त्यांची गाडी इथल्या गायठी नाल्यात अडकली। रात्री 1:30 वाजता त्यांनी ही गोष्ट जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांना फोन करून सांगितली। त्यानंतर दर्यापूरचे तहसीलदार आणि त्यांची पूर्ण टीम सकाळी 5:30 पर्यंत अथकपणे बचाव कार्य करत होते आणि त्यांनी मुंदडा कुटुंबाचे प्राण वाचवले। तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात भरपूर पाऊस होतोय। सांगली जिल्ह्यात सुद्धा संततधार कायम आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। शिराळा तालुक्यात तर वारणा नदीच्या पात्राबाहेर पाणी गेलेलं आहे आणि नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। शिराळा तालुक्यातल्या कोकारूड रेठारे हा बंधारा जो आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलाय। पावसामुळे शेडगेवाडी इथला आजचा आठवडा बाजार सुद्धा विस्कळीत झाला। कोकणात काय परिस्थिती बघूयात। कोकणात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे धरणं आता भरायला लागलीत। नातून आहर धरणामध्ये 80 TMC पाणी साचल्याची नोंद झाली आणि त्यामुळे धरणाचे सगळे दरवाजे आज उघडण्यात आलेत आणि याबद्दलच आणखी माहिती सांगतोय आमचा प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर। रत्नागिरी जिल्ह्याला सलग 4 दिवस मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि धरणांची पाण्याची पातळी यामुळे वाढलेली आहे। मी नातूनगर धरण आहे, खेडमधलं धरण आहे, या धरणाच्या कट्ट्यावरती उभा आहे। आपण पाहू शकताय की हे जे धरणाचे दरवाजे जे आहेत हे दरवाजे आजपासून खुले करण्यात आलेले आहेत, कारण 80 ते 85% TMC जे आहे ही या पाण्याने या ठिकाणी व्यापलेली आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त पाणी ह्या धरणामध्ये साठलं गेलेलं आहे। केव्हाही या ठिकाणी मोठे पूर येऊ शकतात, म्हणून दक्षतेचा एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी दरवाजे आजपासून खुले करण्यात आलेले आहेत। हे नातूवाडी जे धरण आहे या धरणामध्ये जे पाणी साठतं या पाणी साठ्यावरच खेडचं जे पाणी आहे हे पाणी लोकांना मिळत असतं। त्यामुळे संपूर्ण खेडवासियांच्या पाण्याचे मदार असलेलं धरण आता भरू लागल्यामुळं येथील जे लोक आहेत ते आता समाधानी आहेत। कृष्णकांत साळगावकर, IBN लोकमत, खेड। आणि कोकणात मुसळधार पाऊस सगळीकडेच होतोय। सह्याद्रीसह कोकणात कोसळणाऱ्या या जोरदार पावसामुळे राजापूरच्या अर्जुना नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आलाय। पुराचं पाणी राजापूर शहरात घुसलंय आणि रात्रभर असाच पाऊस जर सुरू राहिला तर राजापूरची पूर्ण बाजारपेठ ही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। इतकं असून सुद्धा नागरिकांना फक्त भोंगे वाजवून इशारा देण्याव्यतिरिक्त त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी
होडीची सुद्धा व्यवस्था राजापुरात सहजपणे उपलब्ध नाहीये असं नागरिक सांगतायत। आणि राजापूरच्या या सगळ्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। गेले 2 दिवस मुसळधार पाऊस लागतो आहे सबंध कोकणात आणि इथे बघतो आहोत आपण राजापूर, हे राजापूरचं शहर संपूर्ण जलमय झालेलं आहे। अर्जुना नदी तिकडून येते आणि इथून जी कोदवली नदी येते, या दोन्ही नद्या मिळतात आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळं पाणी अख्खं राजापूर शहरामध्ये आलेलं आहे। दरवर्षीच ते येतं, खरं तर यावेळी हे जास्ती पाणी आलेलं आहे आणि ही सगळी दुकानं आपण बघतो की इथे पाण्याखाली जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। खरं तर राजापूरची जी नदी आहे या नदीतला गाळ व्यवस्थित काढला गेलेला नाही। राजापूर हे शहर सतत म्हणजे कायम पाणी येतं राजापूर आणि यावेळी सलग 2 दिवस येते। किती पाऊस लागतोय, काय परिस्थिती आहे? गेले 2 दिवस राजापूरमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस आहे आणि त्याच्यामुळे आज हा दुसऱ्यांदा महापूर या शहरामध्ये घुसलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गाळ पूर्ण न काढला गेल्यामुळे जे अर्जुनाचं पाणी आहे आणि कोदवली नदीचं पाणी आहे, या दोन्ही पाण्यांमध्ये बॅकवॉटर मारतं आणि शहरातल्या बाजारपेठेमध्ये पाणी घुसतं। हा रस्ता इथे संबंध जातो इकडे आणि माझी जर तुम्ही उंची बघितली आता, म्हणजे मी कितीपर्यंत पाणी आहे, पुढे मी जाऊ शकत नाही कारण खूप खोल आहे आणि पाणी भरलेलं आहे। आणि हे पाणी रात्रभर जर पाऊस पडला तर ही सगळी राजापूरची बाजारपेठ आहे जवळची, या जवाहर चौकालगतची, ती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी काही व्यवस्थाच नाही असं नागरिकच सांगतायत। होडी होती एक, ती पण आता इथे दिसत नाही आहे आणि त्यामुळे व्यापारी असतील किंवा नागरिक असतील ते आपापल्या परीने इथून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतायत आणि पाऊस जर असाच कोसळत राहिला तर मात्र या संबंध राजापूर शहराला धोका आहे आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तात्काळ कार्यरत होण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकर सह दिनेश केळुसकर, IVN लोकमत, राजापूर, रत्नागिरी। आणि यानंतर जाणार आहोत खानदेशामध्ये नंदुरबारमध्ये जी पाचोराबरी दुर्घटना घडली होती त्यामध्ये आता पालकमंत्री गिरीश महाजन हे स्वतः घटनास्थळी गेलेत। या दुर्घटनेमध्ये 4 जण मृत्यू झाले तर 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखाची मदत देण्यात आली आणि गिरीश महाजन यांनी थेट या मृतांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन हे धनादेश दिलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हा पूर आला आणि त्यामध्ये 7 जण वाहून गेलेले आहेत तर 4 जण दोघ जण अजूनही बेपत्ता आहेत। जिल्ह्यातल्या पाचोराबारी स्टेशन जवळ सुरत भुसावळ पॅसेंजर ही ट्रेन जी आहे ही रुळावरून घसरली आणि मुसळधार पावसामुळे रेल्वेचे रुळच वाहून गेले, त्यामुळे ही दुर्घटना घडली। 2 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे, या पावसामुळेच हे रेल्वे रुळ वाहून गेलेत। अपघातात आपण जर बघतोय तर 2 जण मृत झालेले आहेत आणि जळगाव सुरत रेल्वे मार्ग मात्र ठप्प झालाय। होशंगाबादमध्ये नर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात। बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणातल्या आरोपींना फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी औरंगाबाद हायकोर्टाकडे प्रस्ताव पाठवलाय। पोलिसांचा हा जर प्रस्ताव हायकोर्टाने मंजूर केला तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पोलिसांना फरार आरोपी म्हणून घोषित करता येणार आहे। या प्रस्तावित फरार आरोपी यादीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सोबतच काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 42 जणांचा समावेश आहे। आणि याच सगळ्या गोष्टीबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर धनंजय मुंडे हे परदेश दौऱ्यावर आहेत, त्यांनी दूरध्वनीवरून IBN लोकमतला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। आणि त्याच्यानंतर मी परदेशाच्या दौऱ्यावर असताना एका अभ्यासाच्या संबंधी आज त्यांनी चार्जशीट एवढे अचानकपणे दाखल करणं, आम्ही हजर नसताना, मला की मी पोलीस यंत्रणेला विनंती केली होती की याबाबत जर आपल्याला काही कारवाई करायची असेल तर आपण मला कळवा, मी त्या ठिकाणी हजर राहील। मी SITच्या सर्व टीमशी या ठिकाणी बोललेलो आहे, पण त्यांनी मला न कळवता अचानकपणे या ठिकाणी आज चार्जशीट दाखल केली। पण आता चार्जशीट दाखल करताना एक नोटीस देणे 41 प्रमाणे नियम आहे, पण ती नोटीस मला आणखीन मिळालेली नाहीये। अगदी आपण अभ्यास दौऱ्यावरती आहात धनंजय मुंडेजी, आपण केव्हा परतणार आहात? मी या ठिकाणी 14 तारखेला परत येणार आहे।
यानंतर पुढची बातमी आहे, राज्यभरातल्या भाजीपाला आणि फळ व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय। याचा फटका खरं तर सगळ्याच ग्राहकांना बसणार आहे, पण सगळ्यात जास्त झळ जी बसणार आहे ती पंढरपूरमध्ये। आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना याची झळ सगळ्यात जास्त बसणार आहे। पंढरीत सध्या 2 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झालेत आणि हा आकडा जो आहे हा दिवसेंदिवस वाढणार आहे। 15 लाखाच्या आसपास तो जाऊ शकतो आषाढी वारीच्या दिवशी। आणि वारीच्या निमित्तानं आलेल्या या वारकऱ्यांना पोट भरण्यासाठी भाजीपाला आणि फळं साहजिकच भरपूर लागतील, पण राज्यातल्या सगळ्या कृषी बाजार समित्या ज्या आहेत त्यांनी 8 जुलैपासून कालपासूनच बंद पुकारलाय आणि त्यामुळे भाजीपाला आणि फळं यांचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतलाय। साहजिकच याचा फटका स्थानिक व्यापारी आणि वारकऱ्यांना बसतोय। बाजारात या वस्तू सहजपणाने मिळत नाहीये, त्यामुळे त्यांना त्या मिळवण्यासाठी भटकंती करावी लागते। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय, पहा फक्त IVN लोकमत। तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, याप्रमाणे आज माऊलींच्या पालखीचा धावा पार पडला। अकलूज तालुक्यातल्या धावाबावी गावाच्या शिवारावर हा धावा झाला। हा धावा म्हणजे आता पंढरपूर जवळ आलाय आणि त्यामुळे भक्तीच्या ओढीनं विठुरायाच्या ओढीनं सगळे वारकरी धाव घेतात। यावेळेला कोणालाही थकवा जाणवत नाही, असते ती फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आसक्ती। अकलूज तालुक्यातल्या धावाबावी गावाच्या शिवारावर गावच्या डोंगरावरून सगळे वारकरी धावत सुटतात। असं म्हटलं जातं की याच डोंगरावरून तुकाराम महाराजांना विठोबाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं आणि विठ्ठलाची भेटीची ओढ अनावर झाल्यानं ते इथूनच धावत सुटले। त्यासाठीच हा धावा आज केला जातो। आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पहा फक्त IBN लोकमत।